नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे मंगळवार दिनांक 16 जून 2026। आज राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, कोणकोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये या ठिकाणी पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। मित्रांनो, तुम्ही हा कोणत्या भागातून व्हिडिओ पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस पडला आहे की नाही, पेरणी झाली आहे की नाही ते आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 16 जून 2026। आज या ठिकाणी मित्रांनो विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। नागपूर असेल, अमरावती असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी 4 नंतर पाहायला मिळतोय। तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे। यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम व वर्धा, अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पूर्णपणे हवामान आपल्याला ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। आपण स्क्रीनवरती बघता या ठिकाणी नांदेड व आसपासच्या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु या ठिकाणी मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, पाऊस कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही। लातूर असेल, बीड असेल, धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही मित्रांनो। तसंच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर कमी झालेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय, म्हणजेच की या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। उर्वरित भागामध्ये आपलं हवामान हे कोरडं पाहायला मिळते। मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत नाही। तसेच मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नाशिक असेल, इगतपुरी असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे। मालेगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। धुळे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। या ठिकाणी हवामान ढगाळ आहे, परंतु पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही। तसंच विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। मराठवाड्यामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता नाही। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस पाहायला मिळत नाही। कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।